राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले। पक्षांतर्गत बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। तर अजित पवारच बारामतीमधून लढणार असल्याचं बैठकीत स्पष्ट। संभाव्य यादीमध्ये कोणतंही तथ्य वाटत नाही। जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील। बावनकुळेंची प्रतिक्रिया। शिवसेनेची 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल। मुख्यमंत्री शिंदे 1-2 दिवसात यादी जाहीर करतील असा अंदाज। गुलाबराव पाटलांची माहिती। अजित पवारांचा रस बारामतीमध्येच, त्यांचा डीएनए देखील बारामतीचा। बारामतीमध्ये रस नसल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर तटकरेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी आणि घटक पक्ष मिळून किमान 170 ते 175 जागा जिंकू। शिंदे फडणवीस अजित पवार देखील खासगीत महाविकास आघाडीबाबत हाच आकडा देतील। संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। संजय राऊतांच्या जागा संदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका। विदर्भातील मुद्द्यावरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर। धनंजय मुंडे वळसेंची विदर्भातील महाविकास आघाडीच्या माजी मंत्र्यांना साथ। आशिष अनिल देशमुख सुनील केदारांच्या दबावामुळे तर मुंडे वळसे पाटलांकडून वेळ काढूपणा। आशिष देशमुख यांचा गंभीर आरोप। मित्रपक्षावर आरोप करून निवडणुका जिंकता येत नाहीत। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये। अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं आशिष देशमुख यांना उत्तर। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांद्यावरील $550 निर्यात मूल्य रद्द। वाणिज्य मंत्रालयातील विदेश आणि व्यापार विभागाचा अध्यादेश।